आपली छान अंडा भुर्जी बनून रेडी आहे, झटपट स्टाईलची. आणि आता महत्त्वाचं काम, खूप सारी कोथिंबीर. हाय, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आपल्याच यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बरं, आज पण फार वेळ नाही काढत, पटकन मी तुम्हाला काय आज बनवणार आहे ते सांगते. आज मी बनवणार आहे माझ्या स्टाईलची आणि झटपट होणारी अंडा भुर्जी रेसिपी. आणि मी झटपट अशासाठी म्हणाले कारण का लिटरली ती हळद एकच प्रकारचा मी मसाला वापरते आणि मीठ, बास, दॅट सेट. त्याला फार वेळ नाही लागत. आणि ही वाली अंडा भुर्जी खूपच फेवरेट आहे अशासाठी कारण का मी एकमेव अशी फॉल्टी पीस असेल मला जेवढं माहिती आहे की मी नाश्त्याला सुद्धा, सकाळच्या नाश्त्याला सुद्धा अंडा भुर्जी आणि चपाती खाते कारण का मला एवढी आवडते अंडा भुर्जी. आणि अजून एक मला तुम्हाला प्रॉमिस करायचं आहे, ते म्हणजे मी अजून वेगळ्या 3 प्रकारची अंडा भुर्जी आहेत ज्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. एक म्हणजे की मी जी खूप स्पेशल असं आलं लसूण पेस्ट वेगवेगळे मसाले टाकून बनवते, जी मस्तपैकी आपण असं पावाला मसाला लावून ते पण पाव फ्राय करतो ना आणि पावाबरोबर अंडा भुर्जी खातो कधी आपल्याला लहर येईल तेव्हा, ती स्पेशलवाली अंडा भुर्जी. एक दुसरीवाली ज्याच्यात कढीपत्ता मिरची, येस, ही अंडा भुर्जी मी ट्राय केली होती आमच्या डॉक्टरांच्या सेटवर. जे असोसिएट सर जे होते त्यांनी त्यांच्या डब्यात आणली होती बनवून, मला ती खूप आवडली होती, त्यामुळे मी त्यांना त्याची रेसिपी विचारली होती. सो ती एक. आणि आम्ही मित्र मैत्रिणी रत्नागिरीला कॉलेजपासून जेव्हापासून आमचा ग्रुप आहे, हातकंब्याला एक स्पेशल आमचा स्पॉट आहे अंडा भुर्जी पावचा. मन्या, ॲक्च्युली त्याचं नाव मनीष आहे पण त्याने त्याच्या बॅनरवर मन्या स्पेशल अंडा भुर्जी रेसिपी असं त्याने लिहिलेलं आहे. आणि तो आमचा स्पॉट आहे, फेवरेट स्पॉट हातकंबा. जे रत्नागिरीचे लोक हा व्हिडिओ बघत असेल त्यांना माहिती असेल. सो मी आता रत्नागिरीला जाणारच आहे, तेव्हा मी तो स्पेशल ब्लॉग बनवेन, त्याच्याच स्टाईलची जी अंडा भुर्जी रेसिपी आहे ती दाखवायला. सो नेक्स्ट पुढचे 3 व्हिडिओज मी तुम्हाला ते दाखवेनच. आणि आत्ता या, मी वेळ नाही काढत, आधीच खूप बोलले. सो आता माझ्या स्टाईलची क्विकवाली अंडा भुर्जी रेसिपी दाखवते. साहित्य अगदीच तुम्ही बघू शकता. एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक छानसा, एक छोटा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, मस्तपैकी कोथिंबीर जी आपला मेन पार्ट आहे. आणि ही 2 अंडी घेतलेली आहेत मी फोडून, एक अख्खं अंड आणि एकाचा फक्त पांढरा गर मी काढून घेतलेला आहे. आणि आता तुम्हाला रेसिपी दाखवते. तेल मस्त छान तापत ठेवलं होतं तुमच्याशी बोलेपर्यंत, त्याच्यामुळे मस्त असा कांदा चरचरलेला आहे तेलात गेल्यानंतर. आता हा कांदा छान फ्राय झाला, थोडा गुलाबीसर झाला, करपवायचा नाही जास्त, किंवा टोमॅटो टाकायचा. आता कांदा आणि टोमॅटो छान फ्राय झाला की मग ह्याच्यात आपण ते मसाले टाकायचे. म्हणजे एकदम किंचितशी हळद, हळद छान फ्राय झाली की मग थोडंसं घरचं लाल तिखट, हळद आणि आपलं लाल तिखट छान त्याच्यावर परतलं गेलं की मग मीठ अंदाजे चवीनुसार. आता मीठ छान फ्राय त्याच्यामध्ये कांद्यावर आपण परतून घेतलं की मग सगळं असं एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे फोडलेलं आपण अंड टाकायचं. आपली छान अंडा भुर्जी बनून रेडी आहे, झटपट स्टाईलची. आणि आता महत्त्वाचं काम, खूप सारी कोथिंबीर.
येस, गरमागरम लिटरली झटपट अशी अंडा भुर्जी तयार आहे. आणि तुम्हाला एक छोटीशी टिप, मी जे मगाशी दाखवलं की मी एक अख्खं अंडं घेतलं होतं आणि एक दुसऱ्यातला फक्त व्हाईट गर घेतला होता. ते अशासाठी की मी इतर वेळेला जेव्हा बनवते तेव्हा मी फक्त त्याचा नुसता म्हणजे दोन्ही अंड्यांचा व्हाईट गरच घेते आणि त्याची अंडा भुर्जी बनवते. कारण का मला थोडा हीटचा गरमीचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी ते थोडं अवॉइड करते. असं काही आय डोंट नो त्याने काही फार फरक पडत नाही, पण जे मी फॉलो करते ते तुम्हाला टिप्स दिली आहे. आता गरमी पण आहे, उन्हाळा पण आहे, सो तुम्हाला जर गरमीचा त्रास असेल, हीटचा प्रॉब्लेम असेल तर ते अवॉइड करू शकता. ओके. आणि बाकी आय नो माझ्या लक्षात आहे, मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे तो एक व्लॉग स्पेशल रत्नागिरीचा हातकंबा स्पेशल मण्या भुर्जीचा व्लॉग आणि माझ्या स्पेशल 2 वेगवेगळ्या अंडा भुर्जीच्या रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि येस, नक्की ट्राय करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हक्काचं, आग्रहाचं, लाईक करा, शेअर करा आणि खूप सारे आपले व्हिडिओ सबस्क्राईब करा, म्हणजे भरपूर लोकांपर्यंत पोहोचतील. आणि महत्त्वाचं, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, नाहीतर माझ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत आणि ब्लॉग्स पण पोहोचणार नाहीत. ओके, बाय, लव्ह यू.